लग्नसराई तसेच जत्रा उत्सवाचा हंगाम सुरू असतानाच स्वयंपाकातील अत्यावश्यक घटक असलेल्या लाल मिरचीच्या दरांनी सामान्य नागरिकांची चिंता वाढवली आहे. बेळगाव बाजारपेठेत सध्या मिरचीचे दर थेट किलोमागे 450 ते 500 रुपयापर्यंत पोहोचले असून याचा थेट फटका गृहिणींच्या मासिक बजेटला बसत आहे. हुबळी हावेरीसह विविध ग्रामीण भागातून मिरचीची आवक होत असली तरी यंदा अतिवृष्टी आणि हवामानातील बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. संकेश्वर आसपासच्या भागातील मिरचीला खास चवीमुळे मोठी मागणी असते. मात्र यावर्षी उत्पादन अपेक्षा निम्म्याने घटल्याचं उत्पादक सांगतात. एका एकरातून 10 पोती उत्पादनाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ 5 पोतीच मिळाल्याचे मिरची विक्रेते रोहित गवळी यांनी सांगितलं आहे. आता दादा ही मिरची बॅडगी मिरची आहे. आता सध्याला 300-350 रुपये जुनी मिरची आहे. नवीन मिरची तुम्ही घेतलं तर 400-450 500पर्यंत आहे. आता शिवरात्रीपर्यंत म्हटलं तर 500-550पर्यंत होत आहे. आणि मिरची कमी आहे पीक, त्यासाठी मिरची महाग आहे. मिरची रेट जास्त वाढले आहे दादा. काय म्हटलं तर मिरची पीक अर्धा पीक आलेली आहे, अर्धा पीक पावसामध्ये बाद झाली, त्यासाठी महाग झाली मिरची. आणि 10 पोती 15 पोती बदला ती मिरची 5 पोती झाले शेतकऱ्यांकडे, ते म्हणून मिरची महाग झाली. ही मिरची आमची हुबळी साईडनं आहे. कुंदगोड, अन्नगिरी, संशी, नवलगुंद, हावेरीपर्यंत बॅडगीपर्यंत मिरची आहे शेतकऱ्याकडे. 25-30 खेडे आहे, ते खेड्याची मिरची आहे. आणि हे बॅडगी आहे, हे घेतलं तर तुम्हाला ते मिरची पण 300-350पर्यंत आहे. आता संक्रांती म्हणून तेच राहणार रेट, आता कमी होताना चान्स नाही. हे घेतलं तर तुम्हाला संकेश्वरी आहे. संकेश्वरी पण पीक कमी आहे, त्यासाठी ही मिरची बी महाग आहे. आता कमी होताना चान्स कमी. उत्पादनात सुमारे 50% घट आणि लागवडीतील क्षेत्र कमी झाल्याने बाजारपेठात तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे दर वाढले आहेत. व्यापाऱ्यांच्या मते गेल्या वर्षी जादा उत्पादनामुळे दर घसरले होते. मात्र यंदा परिस्थिती उलटी असून तिखट मिरची पावडर आणि बॅडगी मिरचीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पुढील 3 ते 4 महिने हे दर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सण उत्सवाचा उत्साह असताना मिरचीच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य नागरिकांना महागाईचा ठसका बसत असून तोपर्यंत गृहिणींना स्वयंपाकात तिखटाचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.